लॉर्ड, तुला धन्यवाद म्हणतो प्रभू. प्रभू, आम्हाला तू एकत्र केलं, तुझे आभार मानतो प्रभू. धन्यवाद देतो का सर्व वचनाची भूक आणि तहान बाळगतात प्रभू. आणि धन्य तो व्यक्ती जो वचनाची भूक बाळगतो प्रभू, तो तृप्त केला जाईल माझ्या. येस लॉर्ड. लॉर्ड, पुन्हा माझी बोल. येस. जसं हे नवीन वर्ष आम्हा प्रत्येकाच्या जीवनात सुरू झालेलं आहे. येस अब्बा फादर. हे तुझ्या कृपेने झालं प्रभू. येस. आणि प्रभू, हे आम्हाला आशीर्वाद जावो प्रभू. येस अब्बा फादर. यासाठी आम्हाला मार्ग प्रगट कर. येस लॉर्ड. आणि आम्हाला तुझा गौरव. येस अब्बा फादर. प्रभू, पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. येस. आम्ही प्रार्थना करतो का आम्हाला आजचं वचन शिकव. येस प्रभू. आमच्या अंतरात्म्याशी बोल प्रभू. येस. तुझी इच्छा आम्हाला प्रगट कर आणि आम्हाला तुझा गौरव Yes, होते. Lord. सर्व गौरव तुला देतो प्रभू. येस. आणि पुन्हा आजची ही पवित्र भाकर जे आमचं हे तू यूज पर्यंत येणारा दिवस आशीर्वादित करणारा आहे, हे वचन आम्ही ग्रहण करतो प्रभू. येस लॉर्ड. प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन खूप महत्त्वाचं आहे, कारण देवाच्या कृपेने आमच्या जीवनात सुरू झालेलं आहे. आणि प्रत्येक जण नवीन वर्ष ज्यावेळेस आपल्या जीवनात येतो, आपण एकमेकांना शुभेच्छा देतो काय वर्ष तुम्हाला सुखाचं जाव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, प्रत्येकच एकमेकांना शुभेच्छा देतात भेटल्यावर का हॅपी न्यू इयर, हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. आपण सर्व एकमेकांना शुभकामना देतो या नवीन वर्षासाठी. मग प्रभू याच्यात मागं नाहीये, तर प्रभू पण आम्हाला शुभेच्छा देतो, शुभकामना देतो का त्याची पण इच्छा आहे का हे येणारं वर्ष, याच्यात आपण पदार्पण केलंय, हे वर्ष आम्हाला आशीर्वादित जाव, सुखाचं जाव. प्रेज द लॉर्ड. येस, एकमेकांना आपण शुभेच्छा देतो, चांगली गोष्ट आहे का एकमेकांना आपण शुभेच्छा देतो, पण याच्यामध्ये परमेश्वर पण मागं नाहीये, तर देव पण आपली शुभेच्छा आम्हाला देत आहे का खरंच हे वर्ष तुला सुखाचं आणि समृद्धीचं जाव. पण या ठिकाणी देवाची इच्छा आहे का आशीर्वाद जर प्रभू आम्हाला देतोय, तर त्या आशीर्वादामध्ये प्रभूची काहीतरी अट आहे. आणि ती अट काय आहे? स्तोत्र संहिता याचा 128वा अध्याय आणि पहिलं वचन आपण बघूया. स्तोत्र संहिता 128वा अध्याय आणि पहिलं वचन. जो यहोवाचे भय धरतो, जो त्याच्या मार्गात चालतो, तो प्रत्येक जण सुखी आहे. ओके. जो यहोवाचे भय धरतो किंवा परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्या मार्गात चालतो, तो प्रत्येक जण सुखी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू आम्हाला शुभेच्छा देत आहे, काही वर्ष तुम्हाला सुखाचं जाओ. Yes. पण त्यासाठी 2 अटी प्रभूने या वाचनात आम्हाला टाकलेल्या आहेत. आणि वचन असं सांगतं का जो परमेश्वराचं भय धरतो आणि जो त्याच्या मार्गात चालतो, तो प्रत्येक जण सुखी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? Yes. शुभेच्छा देणं चांगली गोष्ट आहे. प्रभू पण शुभेच्छा आम्हाला देतोय, काही वर्षी तुला सुखाचं जाव. पण हे सुख कसं प्राप्त होईल आम्हाला? देवाचं भय धरल्याने आणि प्रभूच्या मार्गात चालल्याने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का वचन? का प्रभू म्हणतोय का हे तुला सुखाचं जाईल, पण कधी? ज्यावेळेस तू माझं भय धरशील आणि माझ्या मार्गात चालशील, त्याच वेळेस तुला सुख आणि समाधान प्राप्त होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग 2 गोष्टी आम्हाला करायच्यात या वर्षामध्ये, किंवा फक्त या वर्षामध्येच नाही, तर प्रभू येशू यूज पर्यंत आम्हाला सुखी आणि समाधानी राहायचं आहे. आणि म्हणून आम्हा प्रत्येकांना 2 गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती प्रथम म्हणजे कोणती गोष्ट आहे? देवाचं भय धरणं. देवाचं भय धरणं. आणि दुसरी गोष्ट कोणती? देवाच्या मार्गात चालणं. दोन्ही गोष्टींचा आपण डीप मध्ये अभ्यास करूया. देवाचं भय धरणं म्हणजे काय आणि देवाच्या मार्गात चालणं काय आहे. प्रथम प्रभू म्हणला, प्रथम जे प्राधान्य दिलं ते कशाला दिलं? भयाला दिलं. कशाला? भयाला. असं लिहिलंय का देवाचं भय धर. देवाचं भय धर. देवाचं भय धर म्हणजे नेमकं काय? तुम्ही सांगू शकाल का? देवाचं भय धरणं म्हणजे काय? ओके, त्याच्या आज्ञा पाळणं. अजून? ओके, त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं. अजून? ठीक आहे, मी अजून इझी करतो. तुम्ही जे सांगताय ते राईट आहे, पण अजून करेक्टली तुमच्या समोर मांडतो का देवाचं भय धरणं म्हणजे नेमकं काय. फॉर एक्झाम्पल, देवाचं भय धरणं म्हणजे सिंपल गोष्ट, त्याच्यामध्ये इतरांबद्दल राग, द्वेष किंवा हेवा भरलेला असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणि विचार आपण त्या व्यक्तीबद्दल करत असतो. त्या व्यक्तीला तुमच्या अंतःकरणातला आवाज ऐकू येतोय का? नाही. तो ऐकतोय का तुम्ही काय विचार करताय? नाही.
तुमच्या अंतःकरणात तुम्ही त्या व्यक्तीबद्दल काय घृणा बाळगता, किती द्वेष बाळगता, कदाचित हे त्या व्यक्तीला कळत नाहीये. पण जर हे वचन आपल्या समोर ठेवलं का देवाचं भय धर, म्हणजे काय का तुझ्या अंतःकरणातला आवाज जरी त्याला ऐकू येत नाहीये, पण तुझं मन देवासमोर स्पष्टपणे उघडा आहे. समजतंय का? येस. म्हणून तुझ्या मनातला द्वेष त्याच्यापासून लपलाय, पण तो देवापासून लपलेला नाही. तुम्ही भले चांगले मित्र मैत्रीण चांगलं कुटुंब असाल, पण ते म्हणतो हृदयात तू काय बाळगतो हे माझ्यापासून लपलेलं नाहीये. आणि म्हणून तू माझं भय धरत नाही आणि उघडपणे आपल्या मनात निंदा द्वेष तू भरून बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? अवघड गेलं? समजतंय. काय धरायला लागलं आम्हाला? देवाचं भय. कारण आपण आपल्या मनात असंच विचार करतो, कारण मनात कुणी अडवायला नाहीये. आपण आपल्या मनात आलं तो विचार करतो, आली ती निंदा करतो, आलं ते नावं ठेवतो, आपल्यापणाने आपण विचार करतो. पण आपण हे का विसरावं? माझं अंतःकरण देवासमोर उघडं आहे आणि म्हणून माझ्या हृदय हे देवासमोर उघडं आहे आणि म्हणून आम्हाला देवाचं भय धरणं गरजेचं आहे. कुणी येऊन मला म्हणणार नाही का तू माझ्याबद्दल काय विचार करतोय आणि तुझ्या मनात असं काय, कारण माझं मन कोणासमोर उघडं नाहीये. ते आतमध्ये आहे, ते कोणाला दिसत नाही, पण ते कोणासमोर उघडं आहे? देवासमोर. मग प्रभू म्हणतो तुम्ही का विसरता का तुमचे विचार मला जोरजोरात ऐकू येतात आणि ते किती कुटील आहेत, किती दुष्ट आहेत, किती नकारात्मक आहे, हे मला आवडत नाही. पण तुम्हाला वाटतं का कुणीच ऐकत नाही, पण मी ऐकतोय, मी पाहतोय. का? कारण मी अंतःकरण जाणणारा परमेश्वर आहे आणि तुझं अंतःकरण हे माझं मंदिर आहे आणि माझं मंदिर तू विटाळू नको, तर तू माझं भय धर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय देवाचं भय धरणं म्हणजे काय? का आपलं अंतःकरण शुद्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये असा नाही का विचार नाही येणार, असं कोण आहे त्याच्यामध्ये दुष्ट विचार येणार नाही. सैतानाला ही मोकळीक आहे का आपल्या मनात इतरांबद्दल दुष्ट विचार पेरावं, पण त्याला सहमत व्हायचं का नाही व्हायचं याची मोकळीकता प्रभूने आपल्याला दिली. आणि म्हणून जर वाईट विचार येतील तर ह्या वचनाची आठवण आपण करावी. माझं अंतःकरण परमेश्वर बघतोय, म्हणून आलेले नकारात्मक विचार, आलेले दुष्ट विचार, आलेले नकारात्मक क्रोध मी सहमत होत नाही. 5 मिनिटं भलेही मी त्या बोलण्यामध्ये वाहून गेलो, मी त्या विचारामध्ये वाहून गेलो, पण देवाच्या आत्म्याने मला आठवण करून दिली, अरे तू चुकीचं करतोय, तू माझं भय धरत नाहीये, तू जे विचार माझ्यासमोर उघडे आहेत. म्हणून या ठिकाणी आपण ते विचार तिथंच थांबवले पाहिजे. प्रभूच्या नावात डिलीट बटन दाबून ते पुन्हा गायब केले पाहिजेत. हे प्रभू चुकलो, मनात मी या विचारांना संमती दिली, थोड्या वेळ मी विचार केला त्या पद्धतीने, पण प्लीज मला माफ कर, कारण देवा तुझं भय मी धरतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी. म्हणून देवाचं भय धरणं अत्यंत गरजेचं आहे. बाकीच्या गोष्टीमध्ये आपण आज्ञाधारक आहे, पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत का त्याच्यामध्ये देवाच्या विरुद्ध आपण चाललेलो आहे. आणि जर भयच नाहीये तर जो आशीर्वाद प्रभूने दिलाय, काय आशीर्वाद दिला का जो भय धरतो, जो मार्गात चालतो तो प्रत्येक जण सुखी आहे. आणि जर आपण देवाचं भय धरत नाही तर आपण सुखी होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? 2 अटी लिहिल्यात प्रभूनी. कोणकोणत्या? भय धरणं आणि मार्गात चालणं. आणि मग पुढे लिहिलं तो प्रत्येक जण सुखी आहे. पण जर तू भय धरत नाही आणि मार्गात चालत नाही, मग तू सुख प्राप्त करू शकत नाही. समजतंय? मग काय धरायचं देवाचं भय. आपल्या मनात इतरांबद्दल जेही सैतान घृणा द्वेष राग जे काही टाकल, 5 मिनिटासाठी त्याच्या बोलण्यात तुम्ही अडकाल. पण जर तुमची प्रार्थना आहे का प्रभू माझं अंतःकरण देखील शुद्ध असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस. जर आपण स्तोत्रसंहिता काढूया 15वा अध्याय, काय लिहिलं त्याच्यामध्ये? स्तोत्र 15. इथं तुम्ही हात ठेवा किंवा तुमचं बुकमार्क ठेवा, इथं परत फिरून येणार आहे, कारण हाच आजचा बेस आहे वाचनाचा. स्तोत्र 128. पण थोड्या वेळसाठी स्तोत्रसंहिता आपण 15 काढूया. 15 स्तोत्रसंहिता आहे आणि त्याचं 2रं वचन. जो सरळपणे चालतो आणि न्यायपण आचरतो आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो आणि न्यायपण आचरतो आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो. कुठं सत्य बोलतो? हृदयात. कुठं सत्य बोलतो? हृदयात. आता खूप चांगलं वचन आहे स्तोत्र 15, तुम्ही रीड करा. त्याचा टायटल असा आहे त्या वचनाचा की देवाच्या मंडपात कोण वस्ती करल. देवाच्या मंडपात कोण वस्ती करल. आणि त्यांनी उल्लेख केलाय का त्याचं जीवन कसं असावं.
त्याचं जीवन कसं कसं असावं? असावं, जो देवाच्या मंडपात किंवा स्वर्गात किंवा सुखलोकात जाणार आहे. त्याच्याबद्दल लिहिलंय का जो न्यायी पण आचारतो आणि कुठं सत्य बोलतो, हृदयात हृदयात. कुठं? हृदयात मुखाचं नाही सांगितलं, कुठं? हृदयात. मग असं नाही का मुखाने तुम्ही खोटं बोलावं, पण देव हृदय बघतोय. का? कारण मुख आणि तोंडावर तर सगळेच चांगलं बोलतात, पण हृदयात तू काय भाषा वापरतो याच्याकडे प्रभूचं लक्ष आहे. येस समजतंय का? येस. काय शब्द वापरला? कुठं बोलतो? हृदयात सत्य बोलतो. असं लिहिलं का तोंडाने बोलतो? नाही. मग याचा अर्थ असा नाही का तोंडाने सत्य नाही बोलावं. प्रभूला असं म्हणायचंय का मुखाने सगळे एकमेकांसमोर तोंडावर खूप चांगलं वागतात, चांगलं बोलतात, पण तुमच्या हृदयात तुम्ही कसं बोलता हे मला पाहायचं आहे. कारण हृदय समोरचा व्यक्ती जाणू शकत नाही. तुझा स्माइलिंग फेस, तुझं चांगलं प्रेमाने वागणं बोलणं याच्याद्वारे तू भुलू शकतो, पण अंतःकरण मी जाणतो. आणि जर तुझ्या अंतःकरणात कपट, द्वेष, राग आहे तर हा माझ्यापासून लपलेला नाहीये. म्हणून तू माझं भय धर का मी तुला पाहतोय. जग भले तुला पाहत नाही, तुझं स्वरूप हृदयातलं माहित नाही, पण तुझ्या लपलेल्या हृदयातलं स्वरूप मला चांगल्या प्रकारे माहित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? टफ चाललंय, समजतंय ना? म्हणून आम्हाला देवाचं भय धरायचं आहे. प्रभूला असं म्हणायचं का तू असा विचार का करतो का जग मला नाही बघत, तू हे का विसरतो का मी तुला बघतोय. समजतंय का? हृदयात मी जर कुटील विचार केले, कुणी मला धरू शकणार का? नाही. तुम्ही मला निंदा करू शकतात का बद्दल तुम्ही असं का विचार केला? तुम्हाला माहितच नाही माझा विचार काय, मी किती चांगला आहे फक्त तुम्हाला हेच माहितीये, पण हृदयात तुमच्याबद्दल मी किती घृणा बाळगतो हे फक्त देवाला माहिती आहे. पण देव म्हणतो तू त्याचंही गांभीर्य घेत नाही का मी ते मला माहिती आहे किंवा मला ते सत्य कळतंय. तुला असं वाटतं का कोणालाच माहित नाही मी आतमध्ये काय विचार करतो? जगालाच नाही माहित, पण माझ्यापासून काही एक लपलेलं नाहीये. म्हणून प्लीज तू माझं भय बाळग. समजतंय का? आपलं वाटतं कोणालाच माहित नाही माझ्या आतमध्ये काय आहे, पण म्हणतो नाही, गैरसमज आहे तुझा. तू विसरला का मी अंतःकरण जाणणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून हे वचन लिहिलं स्तोत्र संहिता 15:2 मधलं का जो हृदयात सत्य बोलतो, हृदयात सत्य बोलतो ते प्रभूला स्पष्टपणे ऐकू येतं. समजतंय? म्हणून आम्हाला देवाचं भय धरायचं आहे. हा फर्स्ट पॉइंट होता भय धरण्याबद्दल. सेकंड पॉइंट मी सांगल, सिंपल आहे एकदम. समजा न कळत तुमच्याकडे कोणाचे पैसे जास्त आले आणि त्या व्यक्तीला माहित नाहीये का त्याचे पैसे तुमच्याकडे जास्त आले. मग कोणाला माहिती तुमच्याकडे पैसे जास्त आहेत? देवाला माहिती आणि तुम्हाला माहिती. पण जर तुम्ही परत देत नाहीये तर तुम्हाला वाटतं का तो तुम्हाला विचारणार नाही कारण त्याला ऑलरेडी माहित नाही. जर तुम्ही त्याचा पैसा परत देत नाही तर कुणी तुम्हाला गुन्हेगार ठरवणार नाही. पण देव म्हणतो लक्षात ठेव का तू माझं भय बाळगत नाही. तू विसरून गेला का मी तुला पाहिलेलं नाही. समजतंय का? माझ्याकडे 50 रुपये जास्त आले, दुकानदार माझं कॉलर नाही धरणार का 50 रुपये परत दे का? कारण त्याला माहितच नाही का पैसे माझ्याकडे जास्त आले. माझं मलाच माहित माझ्याकडे पैसे जास्त आले. मी नाही बी दिलं तर तो मला काही करू शकत नाही. पण देव म्हणतो का तू विसरतोस, त्यांनी तुला नाही पाहिलं पण मी तुला पाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू पैसे परत देत नाही तर तू देवाचं भय धरत नाही. तुला वाटतं कुणीच नाही पाहिलं, देवानी पण पाहिलं नाही. पण जर तू पैसे देतो तर तू देवाचं भय बाळगतो का नाही? जरी त्याला नाही माहित पण देवानी तर पाहिलं ना, त्याच्यापासून थोडी लिलाबाडी लपणार आहे. म्हणून आम्हाला देवाचं भय धरणं गरजेचं आहे. समजला हा पॉइंट? अजून एक पॉइंट याच्यामध्ये ऍड करतो. फॉर एक्झाम्पल लाईटचा आपण घेऊ. 24 आवर्स लाईटवाले आपलं मीटर चेक करत नाही का त्याला आपण स्टॉप मीटर केलंय किंवा असं काहीतरी करून त्याची स्पीड कमी केली का लाईट बिल कमी हो. 24 आवर्स ते बघत नाही, पण कोण बघतंय आपल्याला? देव बघतो. आपण भलेही ते बंद केलं, चालू केलं, असं काहीतरी केलं, तो येईल तोपर्यंत ती मशीन काढून टाकली, मीटरची स्पीड वाढवली. तुम्हाला तो व्यक्ती भले नाही पकडू शकत, पण कोण पकडणार? परमेश्वर पकडतो ना. म्हणून देव म्हणतो का माझं भय धर, जगाचं सोड, पण माझं भय तू बाळग कारण मी तुला पाहत आहे. म्हणून देवाचं भय धरणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून हे 2-3 पॉइंट्स मी फक्त समजावं म्हणून तुमच्या समोर मांडले. का देवाचं भय म्हणजे नेमकं काय? का ज्या गोष्टीबद्दल जग तुमचा हात धरू शकत नाही
पण याचा अर्थ हे नाही का परमेश्वर तुम्हाला पकडू शकत नाही. देवापासून कोणतीच गोष्ट लपलेली नाही. नाही. म्हणून देवाचं भय आम्हाला धरणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर देवाचं भय धरू तरच आपण पुढे जाऊ, तरच आपण ब्लेसेड होऊ. मग या पुष्कळ गोष्टी अशा असतील, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चेक करा, प्रभू अशा काही गोष्टी आहेत का जग माझ्यावर दोष आरोप नाही करू शकत, पण देवा तुझ्या नजरेत मी वाईट करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला आमचं जीवन, अंतःकरण, आपला व्यवहार चेक करायचा आहे का प्रभू मी राईट वेने वागतोय का. कारण जग मला बोलू शकत नाही, जग मला धरू शकत नाही, पण तुझं भय माझ्यात असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजला. हा फर्स्ट पॉइंट आहे, कुणाचं भय धरणं. देवाचं. प्रेज द लॉर्ड. सेकंड पॉइंट आपण बघणार आहोत. वचनामध्ये असं लिहिलंय, जो त्याच्या मार्गात चालतो. त्याचा मार्ग. आता मार्ग कशामध्ये. वचनामध्ये. मार्ग कशामध्ये. वचनामध्ये. दोन गोष्टी सांगितल्यात. प्रथम गोष्ट सांगितली भय धरणं आणि दुसरी सांगितली मार्गात चालणं. आता ह्याही दोन गोष्टीचा उल्लेख करतो. पहिले असं का नाही लिहिलं का मार्गात चाला आणि मग लिहिलं भय धरा. पहिले काय लिहिलं भय धरा आणि मग लिहिलं मार्गात चाला. त्याचा मागचा पण अर्थ आहे. जसं आपण देवाचं भय धरू लागतो, बायबल सांगतं जो देवाचं भय धरतो त्याला तो रहस्य प्रगट करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं वचन आहे. स्तोत्र 25 काढूया आपण. स्तोत्र 25 त्याचं 14 वचन. स्तोत्र 25. का भयला प्रभूने प्रथम स्थान दिलं. यहोवाचे रहस्य त्याचे भय धरणाऱ्या बरोबर आहे आणि तो आपला करार त्यांना कळवेल. ओके. काय लिहिलंय. यहोवाचे रहस्य. यहोवाचे रहस्य. वचनामध्ये काय आहे. रहस्य. रहस्य. वचनामध्ये काय आहे. रहस्य. रहस्य. आणि हे कोणाला तो प्रगट करेल. त्याच्या भय धरणाऱ्या बरोबर. त्याच्या भय धरणाऱ्याला. समजतंय. येस. अनेक लोक म्हणतात की बायबल समजतच नाही, बायबल समजतच नाही, वाचलं तरी मला कळत नाही. मग याचं डबल मिनिंग आहे. सुरुवातीला कळणार नाही, तुमचे एफर्ट्स करून ते तुम्हाला नक्की कळत, पण जे काही प्रभूचं वचन स्टार्टिंगला तुम्हाला स्लोली शिकवत जाईल, जर तुम्ही ते इम्प्लिमेंट कराल, त्याप्रमाणे गोष्टी कराल, म्हणजे तुम्ही देवाचं भय बाळगता आणि मग हळूहळू त्या वचनाचे उलगडे तुम्हाला कळतील. पण अनेक लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यात नाही, वचनात लक्षच लागत नाही, वचनात लक्षच लागत नाही. का? कारण तू देवाचं भयच धरत नाही. भय धरशील तर तर वचन कळल, तर तुला कळल की आज देवाचा आत्मा माझ्याशी भेटला, मग संगती बोलला, मला गोष्टी प्रगट केल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चला आपण जातो, जर तुम्ही या थिंकिंगनी जाता की नाही पालकांनी संदेश दिला, तर मग तुमची लाईफ तिथपर्यंत ब्लेसिंग्स होणार नाही जेवढी ती ब्लेसेड झाली पाहिजे. पण जर तुम्ही या विश्वासाने जाता का देवा तुझा आत्मा मला संगती बोलला पाहिजे, मग सेवकाची लेवल कितीही असू द्या, पण तुमचा फेथ लेवल जर हाय असेल तर त्या सेवकाच्या वचनातून तुम्हाला काय आत्म्यात रहस्य प्रगट करायचं हे प्रभूला चांगल्या प्रकारे माहित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टॉपिक सेवकाचा वेगळा चालू असेल, पण त्याच वचनाला धरून परमेश्वर एक नवीन उलगडा तुम्हाला आत्म्यात प्रगट करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. भय धरणं खूप मोठा आशीर्वाद आहे. का? कारण वचनाचं रहस्य प्रगट होतं. नाहीतर वचन कळत नाही. वाच वाच वाच. स्टार्टिंगला तसं होईल, देव प्रयत्न बघतो, पण एफर्ट्स पाहिजे, प्रयत्न पाहिजे. तर जर आम्ही देवाचं भय बाळगू तर खूप मोठा आशीर्वाद आहे. तो आम्हाला काय प्रगट करेल? रहस्य. आणि रहस्य कशामध्ये? वचनामध्ये. वचनामध्ये रहस्य आहे. रहस्य म्हणजे काय? अजून सिंपल करतो. जुन्या करारामध्ये येशू येईल लिहिलं होतं का नव्हतं लिहिलं? लिहिलं होतं. सगळे त्याच्याबद्दल काय काय गोष्टी घडतील सगळं लिहिलं होतं. त्यांच्या समोर असून जे यहुदी, जे सदुकी, परुषी, जे शास्त्र पंडित होते, त्यांना का नाही समजलं का हा परमेश्वर? वचन होतं का त्यांच्या समोर? शास्त्रलेख सगळे त्यांच्या समोर होतो, रोज ते वाचायचे, पण देवाचं भयच नव्हतं. म्हणून ज्या प्रकारे वचन समजलं पाहिजे ते समजलं नाही. येशू आला बी गेला बी त्यांना कळलं नाही. समजलं का? अवघड गेला पॉइंट. येस. पुष्कळदा विचार केला का प्रभू असं का? सर्व शास्त्र लिहिलंय क्लिअर कट, कसा येणार आहे, काय येणार आहे, कुठं जन्म घेणार आहे, कोणाद्वारे जन्म घेणार आहे, प्रत्येक गोष्टी तशा झाल्यात, मग यांना का नाही कळलं? भय धरत नव्हते, देवाचं भय त्यांच्यामध्ये नव्हतं. शास्त्र भरपूर वाचायचे,
पण वचनाला मान ते देत नव्हते. जे वचन सांगायचं शिकवायचं त्याप्रमाणे ते करत नव्हते आणि म्हणून भय नसल्यामुळं वचन समोर असून देखील वचनाचं रहस्य ते समजू शकले नाही. आपण बायबल वाचता असं वाटतं किती सिंपल आहे प्रभू, एवढं सगळं सांगितलं का नाही कळलं यांना. आपण जर बायबल वाचत तर मनात असे प्रश्न येतात ना, अरे एवढं सिंपल होतं प्रभू, कुणी तुला ओळखलं पाहिजे का, तूच तारणार आहे, मग कसं काय नाही झालं. ते म्हणतो तेवढं सिंपल ते नव्हतं. तू माझा भय धरतो म्हणून तुला हे कळू लागलं, नाही तर तुलाही हे कळालं नसतं. म्हणून या ठिकाणी भय धरणं गरजेचं आहे, कारण भय ज्यास धरतो त्याचं रहस्य आणि त्याचे मार्ग आम्हाला प्रगट होतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मार्ग कशामध्ये आहेत? बायबलमध्ये. कशामध्ये आहेत? बायबलमध्ये. आणि मग एका दिवसात तुम्हाला सर्व कालिकानाचे मार्ग ऑटोमॅटिक प्राप्त होणार नाही. रोजचं व्यक्तिगत देवाच्या पायापाशी बसणं, ते मार्गचं अध्ययन करणं, दर रविवारी किंवा चर्चला जाणं किंवा बायबल स्टडी अटेंड करणं किंवा अशा सेमिनार्समध्ये जाणं, ज्या ठिकाणी मी हे वचन चांगल्या प्रकारे समजू शकतो, जेणेकरून मला चांगले मार्ग कळतील आणि मी राईट वेने चालल. म्हणून आम्हाला मार्ग प्राप्त होण्यासाठी खूप श्रम करावे लागतील. श्रम म्हणजे काय? बायबल मनन करणं, आपला वेळ काढणं. कारण मार्ग कशामध्ये आहेत? वचनामध्ये, बायबलमध्ये आहेत, या वचनामध्ये आहेत. तुम्हाला स्टार्टिंगला टीचरची गरज आहे, स्टार्टिंगला टीचरची गरज आहे. येस, देव ते प्रगट करत. फॉर एक्झाम्पल शाळेचे लेकर जर आपण पाहिले, त्यांना म्हणलं सेल्फ स्टडी करू शकतील का ते? नाही. टीचरची गरज आहे का नाही? शाळेची गरज आहे का नाही? शिकवणीची गरज आहे का नाही? पण जसे ते पुढे जातील, 12th स्टँडर्ड चालू होईल, मग हळूहळू क्लास कमी होऊ लागतात. पोस्ट ग्रॅज्युएशनला जातील, मग ते लेक्चर क्लास सगळं हळूहळू बंद होऊन जातं, सेल्फ स्टडी चालू होऊन जातो. जशी जशी लेवल होईल त्याप्रमाणे त्यांचा लेवल वाढत जाईल. पण जर इनिशियल स्टेज आहे तर तिथं ट्युशन आणि क्लास असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय? म्हणजे जर आपण नियमितपणे फेलोशिपमध्ये राहिलो, प्रभूच्या पायापाशी बसत राहिलो, तर ते वचन वाचलं जाईल. तर आम्हाला कळेल का कोणता राईट मार्ग आहे, कोणता रॉंग मार्ग आहे, मला नेमकं काय करायचंय, मला नेमकं काय नाही करायचंय, मला कोणत्या गोष्टी करायच्यात, कोणत्या गोष्टीपासून लांब राहायचंय. हे काय कोण प्रगट करणार तुम्हाला? वचन. कोण प्रगट करणार? वचन. म्हणून वचन आम्हासाठी खूप महत्वाचं आहे. कारण स्पष्ट लिहिलंय, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आणि प्रभू कशामध्ये? वचनामध्ये आहे. मग जर वचनालाच आपल्याला वेळ नाहीये, वचनाकडे जर आपण फोकस करत नाहीये, तर आपण भरपूर मिस करतोय गोष्टी. समजतंय का? वचन असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते मार्ग आहेत. म्हणून बायबल सांगतं, जो भयात राहतो आणि जो माझ्या मार्गात चालतो. मार्गात चालण्यासाठी मार्ग पाहिजेत ना. मार्गच नाही तर तुम्ही कोणत्या मार्गात चालले तुम्हाला माहिती आहेत का? जर मला इथून बॉम्बेला किंवा पुण्याला जायचं तर माझ्याकडे मॅप असणं गरजेचं आहे. जर मला स्वतःला ड्राईव्ह करायचं किंवा पायी जायचं तर माझ्याकडे काय पाहिजे? मॅप पाहिजे. पण माझ्याकडे अर्धा मॅप आहे, अर्धा मॅप गायब आहे, मी पोहोचल का? नाही. सेम आमचं तसं आहे. वचन आहेत, पण ज्या प्रकारे आमच्यात जितकं वचन पाहिजे तेवढं वचन आमच्यात नाही. आणि म्हणून वचनाची कमतरता असल्यामुळं अनेक गोष्टीत सैतान आमच्यावर वर्चस्व करतोय आणि आम्हाला माहितच नाही हे राईट आहे का रॉंग आहे. समजला का पॉइंट? का टफ गेला? समजतंय ना की जर गेटला दार असेल, घराला दार असेल, तर आपण दार काय करतो? बंद करतो. जर कुणी आलं तर काय करणार? नॉक करणार. ओळखीचा असेल तर सोडू, नसेल तर त्याला पळून लावू. पण जर घराला दारच नाहीये तर कळल का कोण येते कोण जात आहे? कळणारच नाही. आओ जाओ घर तुम्हारा आहे. म्हणजे काय? जर वचनच तुमच्यात नाहीये, वचनाची कमतरता तुमच्यामध्ये आहे, इनकरेक्ट गोष्टी तुमच्यात येत आहेत, पण राईट आहे का रॉंग आहे सांगणारं वचनच जर तुमच्यामध्ये नाहीये, तुम्हाला कसं कळणार हे राईट आहे का रॉंग आहे? समजलं का हार्ड गेला पुन्हा पॉइंट? का पुन्हा एक्सप्लेन करू? वचन काय करतं? इनकरेक्ट गोष्टींना अडवतं. समजतंय? वचन चुकीच्या गोष्टींना काय करतं? अडवतं. आता समजा एक्झाम्पलसाठी 100 वचन आहेत. किती आहेत? 100 वचन. फॉर एक्झाम्पल 100 वचनांनी तुमच्या अंतःकरण पूर्ण प्रोटेक्ट झालंय, पण त्याच्यात फक्त 25च वचने आहेत.
किती वचन आहेत? 25. 25. किती जागा खाली झाली? 75. 75ची. मग त्या भागातून जर काही शिरलं तर तुम्हाला कळणारच नाही की ते कसं अडवायचं आहे, कारण ते अडवणारं वचनच तुमच्यात सक्रिय नाहीये, कारण मुळात तुम्ही ते घेतलेलंच नाही. नाही. समजलं का? आवड गेला आता पण समजलं. वचन माहित असेल तर कळणार हे राईट आहे का रॉंग आहे. येस. जर वचनच माहित नाही तर मला माहितच नाही राईट आहे का रॉंग आहे, मी ते करून टाकणार. येस. कारण कोणतरी अडवणारं पाहिजे होतं ना मला, आणि कोण अडवतं? वचन. का? कारण तुम्हाला सांगण्यात आलेलं असतं हे राईट आहे, हे रॉंग आहे, हे कर, हे करू नको. पण जर मला माहितच नाही का हे राईट आहे का रॉंग आहे, मग मला काय माहित, मी करून टाकलं. मग त्याला परमेश्वर नाही, त्याला मी जबाबदार आहे. कारण तो स्पष्टपणे लिहितो का जो माझ्या मार्गात चालतो, मार्ग वाचनामध्ये तुला वचन मनन करायचं. समजतंय? येस. म्हणून असे आहे प्रभूची प्रार्थना, आमची रोजची भाकर आज आम्हास दे. रोज मनन करशील तर ऑटोमॅटिक हे शास्त्रातले वचन तुझ्यामध्ये कव्हर होतील आणि मग सैतानाला तुझ्यामध्ये जागा भेटणार नाही. अनेकदा आपण चर्चला जातो आणि म्हणतो की नाही आजचं वचन वेगळं होतं, आजचं प्रगटीकरण वेगळं होतं की नाही? असं अनेकदा आपण एखाद्या चर्चला गेलो, प्रेयरला गेलो, एखादं प्रगटीकरण नवीन येतं आम्हासाठी, एखादी नवीन गोष्ट आम्हाला समजते, अरे असं नाही असं आहे, म्हणजे त्याच्या पहिली गोष्ट मला माहीत नव्हती, त्याच्या अगोदर ही गोष्ट मला माहीत नव्हती. आणि जर त्या दिवशी मी गेलो नसतो तर कदाचित ते मला माहीतच नसतं आणि मी त्याच मार्गात चाललो असतो. पण जस्ट ते मला कळालं, आता मला कळालं असं नाही, असं करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वचन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण वचन आम्हासाठी मार्ग आहे. या पर्टिक्युलर वे मध्ये तुला माझ्यासाठी हा डिसिजन घ्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं का त्याच्या मार्गात चाललं पाहिजे, आणि मार्ग वचनामध्ये. वचनाचा समज परमेश्वर देतो, त्याचं रहस्य तो प्रगट करतो, पण भय पण असणं गरजेचं आहे. म्हणून माझा पॉइंट एकच आहे का वचनाला फोकस द्या. वचन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण वचन देवाशी ओळख करून देतं. आणि एकदा का प्रभू संग ती ओळख झाली, तुम्हाला लाईफमध्ये काही एक मागायची गरज पडणार नाही. हे वचन प्रभूचं स्वरूप प्रगट करतं, प्रभूचं सामर्थ्य प्रगट करतं, प्रभूच्या आशीर्वादासाठी काय आहे ते सर्व प्रगट करतं. मग तुम्हाला विशेष करून काही वेगळं मागण्याची करण्याची गरज पडणार नाही. एकदा का तो मिळाला, तुम्हाला सर्व मिळालं. चालणं खूप गरजेचं आहे. म्हणून मार्ग वाचनामध्ये फोकस करा, रात्रंदिवस वचन वचन वचन. ऑफिसला जाताना जो तुमच्याकडे ट्रॅव्हलिंग टाईम असेल त्यामध्ये वचन घ्या, लंच टाईम असेल त्यामध्ये बायबल वाचा. कुठं गेलं, थांबवलं, 10 मिनिटं बसा, 15 मिनिट बसा, छोटं बायबल रेडी ठेवा, इमिजिएट काढा, वाचायला सुरुवात करा. कारण जेवढं वचन कळल तेवढे ब्लेसिंग्स तुम्हाला भेटतील. तुमच्या लाईफमधल्या प्रत्येक प्रॉब्लेमचं उत्तर या वाचनात प्रभूंनी लिहून ठेवलेलं आहे. कोणताही प्रॉब्लेम असो, आन्सर त्याच्यामध्ये आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की वचन आम्हाला माहीत नाहीये. म्हणून तो म्हणतो का जो भय धरतो आणि मार्गात चालतो तो प्रत्येक जण सुखी आहे. त्याच्या मार्गात जसं आपण चालू, वेगळं काही शोधण्याची गरज पडणार नाही. फॉर एक्झाम्पल, जर आपण मिस्रातून इस्रायल लोकांचं हे पाहिलं, मिस्रातून जस इस्रायल लोकांना बाहेर काढलं आणि त्यांचा प्रवास कोणत्या दिशेने होता? कनान देशाची. जस ते त्या मार्गात चालत होते. कोणाच्या मार्गात ते चालत होते? देवाच्या मार्गात. कोणाच्या? देवाच्या मार्गात. कोण त्यांना मार्ग दाखवत होता? देव, परमेश्वर. म्हणजे ते कोणाच्या मार्गात चालतायत? देवाच्या, प्रभूच्या. त्या मार्गात चालत असताना जर इस्रायल लोकांना विचारलं असतं की ह्या रूटने जायचं, तर अर्धे लोक म्हणले असतात तिथं पाण्याचं प्रोव्हिजन आहे का, तिथं जेवणाची अरेंजमेंट आहे का, तिथे कुठं दुकानं आहेत का, मग एवढ्या लोकांचं जेवण कसं होईल, पाण्याची अरेंजमेंट कसं होईल, कपड्याचं कसं होईल. जर विचारलं असतं तर अशा प्रकारच्या कल्पना बाहेर आल्या असत्या. पण बायबल सांगतं ते प्रभूच्या मार्गात चालले, ना पाण्याची कमतरता झाली, ना जेवणाची कमतरता झाली, ना त्यांचे कपडे जुने झाले. प्रेज द लॉर्ड. त्याच्या मार्गात चालतो, त्याच्या मार्गात तुम्हाला काय पाहिजे ते प्रत्येक गोष्ट परमेश्वर तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? त्या रानात कोणतं हॉटेल होतं, कोणते ढाबे होते? काहीच नाही. पण देवाने फर्स्ट क्लास त्या ठिकाणी अरेंजमेंट करून ठेवली होती. येस. अरे प्रभू राहणार कुठं? काळजी करू नका. मेघस्तंभ राहणार दिवशी, सूर्याची आग तुम्हाला जाऊ शकणार नाही. मी तुम्हाला सावली देईल. प्रभू रात्रीची खूप थंडी असेल, कपडे नाही, काळजी करू नका. अग्निस्तंभाद्वारे मी तुम्हाला ऊब देईल. समजत्या ठिकाणी जस देवाच्या मार्गात चालता
काहीच कमतरता होणार नाही. नाही. प्रभू प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आणि म्हणून असं लिहिलं का तो प्रत्येक जण सुखी आहे. म्हणून मी सांगितलं का नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण देतोय का नवीन वर्ष सुखाचा जाओ. देव पण शुभेच्छा देतो, पण 2 अटी सांगतो का भय धर आणि मार्गात चाल म्हणजे तू सुखी होशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय आशीर्वाद आहेत त्या सुखामध्ये आपण वाचूया. पुढं दुसरं वचन वाचू. स्तोत्र 128 त्याचं दुसरं वचन. आशीर्वाद, काय आशीर्वाद आहेत ते वाचूया आपण. वाचूया. तू तर आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील. हा, कसले फळ खाशील? श्रमाचे. श्रमाचे. हाताचे श्रमाचे फळ खाशील. खाशील. कोण? जो देवाचं भय भय धरतो. धरतो, तो त्याच्या मार्गात चालतो, तो आपल्या श्रमाचे फळ खाणार आहे. म्हणजे काय? मग बाकीचे लोक श्रम नाही करत का? करतात. सगळे काम करतात, पण त्यांचा पैसा येतो आणि वाऱ्यासारखा उडून जातो. ते मस्त पैसा साठवतात, इच्छा बाळगतात की प्रभू आता पैसा साठवल, ही नवीन गोष्ट मी करणार. मग असं वाटतं का पैसा आता साठत आला, आता काहीतरी करायचं. पण जसं इच्छा बाळगली, तसं काही करण्याचा वेळ आला की अतिरिक्त खर्च उभा राहिला आणि सगळा पैसा वाहून गेला. पण बायबल सांगतं, जो माझं भय धरतो, जो माझ्या मार्गात चालतो, तो आपल्या हाताचं श्रमाचं फळ खाईल. म्हणजे तुम्ही जे कमवतायत ते उडून जाणार नाही. समजतंय का? परमेश्वराची कृपा तुमच्या पैशावर राहील, ते हिसकवले जाणार नाही. सैतान ते चोरू शकणार नाही. तर अनेकदा असं होतं की पैसा येतो, आजारामध्ये एवढे पैसे गेले, अचानक काहीतरी खर्च आला त्याच्यामध्ये पैसे गेले, अचानक काहीतरी नवीन निघालं त्याच्यामध्ये पैसे गेले, आणि मग जी इच्छा आहे ती कधीच सिद्धी जात नाही. पण देवाने काय आशीर्वाद दिला? तू आपल्या हातांचे श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे बरे होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? हा आशीर्वाद आहे देवाचा. जो भय धरतो, जो मार्गात चालतो, त्याला परमेश्वर कोणतीच वाण पडू देणार नाही. त्याच्या घरात ज्याही बाजूनी पैसा येईल, जेही ब्लेसिंग्स येतील, ते सैतान चोरू शकणार नाही. तर अनेक लोकांकडे ब्लेसिंग्स भरपूर येतात, पण घरात ते ब्लेसिंग्स टिकत नाही. पैसा येतो, स्वप्न कधीच पूर्ण होत नाही, कारण ना मार्गात आहे ना भयात आहे. म्हणून अनेक लोकांचा पैसा उडला. आणि करा प्रेयर. अरे किती आशीर्वाद द्यायची, तू घ्यायचं आणि सैतान तुझ्याकडून घेऊन जायचं. समजतंय का? मागितलं तर भेटत नाही का? भेटतं, पण टिकतं कुठे? आज अनेक लोकांचे प्रेयर, करामसाठी प्रेयर द्या, सांगा प्रभूला. प्रे केली, प्रभू देतो, पण उपभोगच घेता नाही येत तुम्हाला. तुमच्याकडे टिकतच नाही. ते का टिकत नाही? कारण तुम्ही भय धरत नाही आणि त्याच्या मार्गात चालत नाही. म्हणून तुम्ही मागता, मिळतं, पण टिकत नाही. पण जर तुम्ही भय धरता, जर मार्गात चालता, मागाल पर, मिळल पण आणि टिकन पण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं काय आशीर्वाद आहे? तिसरं वचन वाचूया. तुझी बायको तुझ्या घरात सफल द्राक्षवेली सारखी होईल, तुझे मुले जैतुनाच्या रोप्यासारखी तुझ्या मेजाभोवती होतील. ओके. तुझी बायको तुझ्या घरात सफल द्राक्षवेली सारखी होईल. आता जर सिस्टर फेथफुल आहे तर आशीर्वाद ब्रदरसाठी, आणि जर ब्रदर फेथफुल आहे तर आशीर्वाद सिस्टरसाठी. ठीक आहे, समजलं? हे जे वचन वाईस वर्सा आहे. जर सिस्टर फेथफुल असेल तर इथं कोण येणार? ब्रदर. का तुझा पती नीतिमान असेल किंवा परमेश्वर त्याला ती ब्लेसिंग देईल, किंवा पती नीतिमान आहे तर पत्नी त्याची आशीर्वादित होईल. समजलं? आता आशीर्वाद काय दिला इथं वाचतो, तुझी बायको तुझ्या घरात सफल द्राक्षवेली सारखी होईल. सफल द्राक्षवेल कसा? सफल म्हणजे जो टवटवीत आहे, भरदार आहे, आणि ज्याची मार्केटमध्ये द्राक्षवेलाची किंमत चांगली. समजतंय? सफल म्हणजे तो रान द्राक्षवेल नाही, तो चांगला आहे. म्हणजे तुझ्या पत्नीबद्दल तुला कधीच अनुताप येणार नाही. तुझ्या पत्नीबद्दल तुला कधी अनुताप येणार नाही, आणि तू कधी हे आठवणार नाही का कुणी माझं लग्न जमवलं होतं. समजतंय का? सफल द्राक्षवेल म्हणजे काय? का तुला अनुताप नाही होणार. अनेक लोकांना काय होतो? अनुताप होतो, पश्चाताप होतो. कुणी जमवलं होतं माझं, त्यांना माहीत असून पण त्यांनी माझं वाटोळं केलेलं आहे. समजतंय? पण जर देवाचं भय तुम्ही धरता, आता बघा, हे मी यासाठी सांगतोय का अनेक गोष्टी तुम्ही चेंज करू शकत नाही. गाडीने आवडले आपण बदलू शकतो, कपड्याने आवडले आपण फेकू शकतो, पण काही गोष्टी रिप्लेस होऊ शकत नाही.
आणि ते म्हणजे हस्बंड किंवा वाईफ. म्हणून रिप्लेस करायची भानगडीत पडू नका, पण ते सफल व्हावं म्हणून भय धरा आणि त्याच्या मार्गात चाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण लोक रिप्लेसच्या चक्करमध्ये, पण ते म्हणतो कशाला रिप्लेस करतो, त्यालाच मी न्यू करतो. पण तू काय कर, भय धर भय धर आणि माझ्या मार्गात मार्गात चाल, म्हणजे माझा आशीर्वाद आहे. बघा हा आशीर्वाद देवाचा आहे. जर तुम्ही देवाचं भय धरता, त्याच्या मार्गात चालता, ही प्रभूची आम्हाला आज्ञा झाली, ही प्रभूची इच्छा झाली, आणि हे ब्लेसिंग्स आहेत देवाचे. जर तू माझ्या वचनाप्रमाणे करतोय तर मी जे बोलतो या वचनात त्याप्रमाणे मी करत. हे देवाचं कमिटमेंट आहे. कोणाचं? देवाचं. देवाचं. आणि पुढं असं लिहिलंय, त्याचंच वाचूया 4th वचन, रीड कर. पहा, जो पुरुष यहोवाला भीतो तो असाच आशीर्वादित होईल. हा, काय लिहिलं? जो देवाचं भय बाळगतो, पुरुष किंवा स्त्री, तो असाच आशीर्वादित होईल. असा आशीर्वाद म्हणजे काय? एकदा मी जे वरती कमिटमेंट केलंय ते मी 100% पूर्ण करणार आहे. आमेन. समजतंय का? Yes. असाच आशीर्वादित होईल म्हणजे काय? म्हणजे वरती दुसऱ्या तिसऱ्या वचनात मी जे सांगितलंय त्याच प्रकारे मी करणार आहे. मी कमिटमेंट दिलं तर मी बदलणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? येस, ओरिजिनल डायलॉग हा परमेश्वराचा आहे. का प्रभू म्हणतो का एकदा का मी अभिवचन दिलं मी पलटत नाही. नाही. आणि परमेश्वर कधीच बदलत नाही आपल्या वचनापासून. येस. परमेश्वर ते वचन पूर्ण करतो. समज त्या ठिकाणी. Yes. म्हणून खूप मोठा आशीर्वाद आहे प्रभूचा. त्याचा रिमेनिंग वाचूया. का तुझी मुलं जैतुनांच्या रोप्यांसारखी तुझ्या मेजाभोवती होतील. इथून नीतिमानला दर्शवतो. कशाला? नीतिमान. म्हणजे तुझे लेकरं यस मोठं होतील त्याचाही तुला अनुताप नाही होणार. नाही तर लोकांना त्याचाही अनुताप बाळगतात. का जन्म दिला नसता तर बरं झालं असतं, पण त्याचा अनुताप तुला होणार नाही. का? जर तू माझं भय धरतो, तू माझ्या मार्गात चालतो, तर माझी कृपा तुझ्या मुलांवर येईल आणि ते भटकणार नाहीत, तर ते देवाच्या मार्गात चालतील आणि जसे ते मोठे होतील त्यांच्याबद्दल तू अभिमान बाळगशील आणि तू जगाला सांगशील का हे माझे लेकरं आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? हा ब्लेसिंग्स आहे. कोणाचा? परमेश्वराचा. कुणासाठी? जो देवाचं भय धरतो आणि त्याच्या मार्गात चालतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय आशीर्वाद दिला? आपण 5 वचन वाचूया. 5वं आणि 6वं दोन वाचूया. यहोवा सियोनातून तुला आशीर्वाद देवो आणि तो आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात यरुशलेमेचे हित पाहोस आणि तो आपल्या मुलांची मुले पाहोस. इस्रायलवर शांती असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5 वचन सांगतो का सियोनातून तुला आशीर्वाद देवो. सियोन हा पर्वत आहे. पर्वत देवाच्या राज्याला दर्शवतं. आणि बायबल सांगतं का तिथून तुला आशीर्वाद देव म्हणजे काय? का परमेश्वराची कृपा दृष्टी नेहमी तुझ्यावर राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय का तू आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात यरुशलेमेचे हित पाहोस. आणि 6वं वचन असं लिहिलंय आणि तू आपल्या मुलांची मुले पाहोस. म्हणजे कोणता आशीर्वाद आहे? वयोवृद्धीचा. कोणता? वयोवृद्धीचा. का अचानक मरणार नाही. आता असं होतं की रात्री झोपला सकाळी उठला नाही, छातीत पोटात दुखलं, ऍडमिट केलं, कोमात गेला, बाहेर आला नाही. पण ब्लेसिंग्स काय? तू तुझ्या मुलांचे मुलं पाहशील. म्हणजे वयोवृद्ध होऊसपर्यंत अकाली तू मरणार नाही. म्हणून देवाचं भय धरलं, देवाच्या मार्गात चाललं तर मग फक्त 2016 नाही तर प्रभू येशू येऊसपर्यंत आमच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस आणि आमचं कुटुंब आशीर्वादित होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? म्हणून 2 गोष्टी करायच्या. कोणत्या? देवाचं भय धरणं आणि देवाच्या मार्गात चालणं. नेहमी स्वतःला आठवण करून द्यायची का प्रभू मला पाहतोय. म्हणून मी जे डिसिजन घेतोय तो देवाला माहीत आहे. आणि सेकंड काय? मार्ग पवित्र शास्त्रामध्ये आहेत. मला अधिक वचनाचं अध्ययन करायचं. प्रभू मला तुला शोधायचं, मला तुला पाहायचंय, मला तुझी योजना इच्छा माझ्या जीवनात पूर्ण झालेली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या 2 गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करा. परमेश्वर तुम्हाला ब्लेस करेल आणि तुमचं आयुष्य 100% ब्लेस होईल. मग आता जे वचन तुम्हाला पेरलंय हे तुमच्या पुरतं मर्यादित ठेवू नका, तर हे तुम्हाला इतरांना एक्सप्लेन करा. म्हणजे त्यांचं खरंच 2016 आणि प्रभू येशू येऊसपर्यंत प्रत्येक दिवस ब्लेसड जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण उभं राहूया, प्रार्थना करूया. तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येस देव बाप्पा.
तुझी इच्छा आहे प्रभू का आमचा आयुष्याचा प्रत्येक दिवस Yes. सुखाचा, समृद्धीचा आणि आशीर्वादाचा गेला पाहिजे Yes, Abba Father. लॉर्ड. तू म्हणतोस का तुम्ही एकमेकांना शुभेच्छा देता, मला खूप आनंद वाटतो Yes. आणि मी पण याच्यात मागं नाही, तर मी पण तुम्हाला शुभेच्छा देतो. Yes, Abba Father. काही वर्ष, हे वर्षच काय, तर या पृथ्वीवरचा तुमचा प्रत्येक दिवस आशीर्वादाचा, समृद्धीचा आणि ब्लेसेड जाओ. Yes. पण दोन गोष्टीचं अगत्य आहे Yes, प्रभू. का प्रभूचं भय धरावं Yes, आणि त्याच्या मार्गात चालावं. चालावं. मग पित्या मी प्रार्थना करतो Yes. का प्रभू तू आम्हाला पाहतो, Yes, Lord. म्हणून आमच्या हृदयात कोणाबद्दल द्वेष येऊ देऊ नको. Yes, प्रभू. सैतान जे काही निगेटिव्हिटी पेरल त्याला Yes. सहमत होऊ देऊ नको प्रभू. Yes, Abba Father. आमच्याकडून चोरी होऊ देऊ नको प्रभू. Yes, Lord. अशा अनेक गोष्टी आहेत का ज्याच्यात कुणी आम्हाला धरू शकत नाही, Yes. पण प्रभू तू आम्हाला पाहतोय. Yes, Lord. म्हणून पवित्र आत्मा देवा तूच आम्हाला मॉनिटरिंग कर, आठवण करून दे. Yes, Abba हे Father. पाप आहे हे करू नकोस. Yes, Abba. त्याच प्रकारे प्रभू आम्ही प्रार्थना करतो, तुझे मार्ग या वाचनामध्ये आहे. Yes, हे प्रभू. पवित्र शास्त्र तुझ्या कृपेने आता फ्री मध्ये सर्वांकडे आहे. Yes, प्रभू. तुझ्या कृपेने अनेक देवाचे सेवक वचन शिकवणारे आहेत. Yes. पवित्र आत्मा तू देऊन ठेवलेला आहे. Yes, प्रभू. पण तू म्हणतो प्रभू परमेश्वरा, भूक बाळगणारे खूप कमी आहे, Yes, देवा. मला शोधणारे खूप कमी आहे. Yes. पण देवा मी प्रार्थना करतो का आम्हाला तुला समजून घ्यायचं, Yes, प्रभू. तुझं अंतकरण पाहायचं प्रभू. Yes, Lord. तुझी इच्छा आम्हाला पूर्ण झालेली आम्हाला पाहिजे. Yes, Abba Father. हे प्रभू आम्ही प्रार्थना करतो का वचन वाचताना अनेकदा आम्हाला झोप येते प्रभू, Yes. अनेकदा मला कंटाळ येतो प्रभू, Yes, Lord. अनेकदा हे वचन आम्हाला समजत नाही प्रभू. Yes, Abba Father. असं नाही का आम्ही प्रयत्न करत नाही प्रभू, Yes. पण हे शरीर आम्हावर हावी होतं प्रभू, Yes, हे Abba विचार आम्हावर हावी होतात प्रभू. Yes, Lord. हे प्रभू आम्हाला वचन वाचायचं, Yes. आम्हाला मार्ग समजायचे. Yes, ओ प्रभू. कर ना कृपा प्रभू, Yes, ओ Lord. दे ना तो अनुग्रह माझ्या Yes, आम्हावर परमेश्वर, कृपा कर, भर ना Abba त्या Father. सामर्थ्याने Yes, माझ्या तुझ्या परमेश्वर. सामर्थ्याने भर, त्या Abba वचन Father. वाचताना त्या वचनामध्ये आम्ही बुडवल्या जाऊ दे प्रभू. Yes, Abba Father. त्या वचनामध्ये आम्ही पूर्णतः बेभान होऊ दे प्रभू Yes, परमेश्वर. Abba Father. त्या वचनाद्वारे आम्हाला नवीन नवीन प्रगटीकरण प्राप्त होऊ दे प्रभू Yes, परमेश्वर. Abba Father. त्या वचनाद्वारे आमचं जीवन बदलल्या जाऊ दे प्रभू परमेश्वर. Abba Father. त्या वचनाद्वारे आम्हाला तुझी इच्छा कळू दे माझ्या परमेश्वरा. Yes. तुझ्या वचनाद्वारे आमचं जीवन आम्हाला करेक्ट करता येऊ दे माझ्या Yes, Abba परमेश्वरा. Father, Lord. त्या वचनाद्वारे आम्हाला इतरांच्या जीवनात संजीवन आणण्याची कृपा दे माझ्या परमेश्वरा. Abba Father. आणि आम्हाला तुझा गौरव होऊ दे Yes, प्रभू. Lord. तुझा सामर्थ्य अभिषेक जे Yes. प्रत्येक ह्या ठिकाणामध्ये आहेत, Yes. जे टीव्हीवर पाहत आहेत, Yes, त्या प्रभू. प्रत्येकांवर मी स्वीकारतो स्वीकारतो सर्व देवा. कंटाळपणाचा आत्मा, Yes. सर्व झोपेचा Yes, आत्मा प्रभू. येशूच्या नावात आज्ञा करतो. Yes. यांच्या मार्ग प्रगट करण्यापासून या क्षणी निघून जा. खूप जा येशूच्या नामात. आणि त्यांचे मार्ग समजण्याचे मार्ग मोकळे करतो. Yes, Abba Father. उत्तम फेलोशिप मी स्वीकारतो स्वीकारतो. का त्यांना वचन शिकण्याची कृपा दे. Yes. उत्तम शिक्षक दे माझ्या परमेश्वर. Yes, Abba Father. कारण देवा फक्त संडेनी जमणार नाही, Yes. आठवड्यातून एखादी मीटिंग जमणार नाही. Yes. तर जसं तुझी प्रार्थनेत तू आम्हाला सांगितलं का आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. Yes, आम्ही Lord. प्रार्थना करतो Yes. रोज तुझ्या पायापाशी बसावं, Yes, प्रभू. कारण हे वचन आमची शक्ती नवीन करतं. Yes, Lord. जसं गाडी पेट्रोलद्वारे ती चालते प्रभू, Yes. त्याच प्रकारे आमचं जीवन हे वाचनाद्वारे चालतं प्रभू. Yes, प्रभू. कारण आम्हाला अंतकरण आहे, आम्हाला मन आहे. Yes. आणि सैतान 24 तासावर हल्ले करतो. Yes. पण जर आमच्यात वचन असेल तरी वचन आम्हाला नेहमी संजीवित ठेवल. Yes, Lord. आणि त्या नकारात्मक बाण आम्हावर कधी हवी होणार नाही. Yes, Amen. म्हणून आम्हाला कृपा दे माझ्या Yes, परमेश्वरा. परमेश्वर, कृपा आणि दे. प्रत्येकात तुझा गौरव होऊ Yes, दे. Lord. आज जेही तू आम्हाशी बोलला तुला धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो. कारण तुझी इच्छा आहे काय तुला वर्ष सुखाचं जावं. Yes, प्रभू. म्हणून पित्या आज जेही पेरलं Yes. ते उडून जाऊ नये, Yes, पण या Abba वाटण्याची आम्हाला आठवण असू दे. Yes. आणि आम्हा प्रत्येकात तुझा गौरव. Yes, Abba Father. सर्व गौरव तुला देतो. Yes. आणि जेही आशीर्वाद या ठिकाणी आलेल्या लोकांवर टीव्हीवर पाहणाऱ्या लोकांना मी देतो प्रभू. Yes, आणि Lord. तुझ्या सर्वांना ब्लेस Bless केलं, केलं. Yes. याची स्पिरिच्युअल ग्रोथ केली, Yes, तुझं Lord. भय उत्पन्न केलं, Yes. वाटण्याची ओढ आणि गोड निर्माण केली. Yes, Lord. तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. सर्व गौरव तुला देतो प्रभू. Yes, Abba Father. प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. Amen. आमेन.